जीवनात असा एक टप्पा येतो जिथं पाय थकलेले असतात, मन गोंधळलेलं असतं आणि नजरा आकाशाकडे असतात. जणू कोणीतरी उत्तर देईल अशी अपेक्षा. आपण धावत राहतो, लढत राहतो, झगडत राहतो, पण कधीतरी आतून एक कुजबूज उठते. आता बसूया का, आता थांबूया का? कारण ध्येय गाठण्याआधी नेहमीच सगळ्यात मोठा कालोख येत असतो. लोकांना वाटतं धीर म्हणजे थांबून बसणे, पण नाही. धीर म्हणजे वाट पाहत असताना मनाने तुटणे. धीर म्हणजे आज जरी काहीच घडलं नसल्यासारखं वाटत असलं तरी घडणार आहे या विश्वासा जिवंत पुरावा. आणि धीर म्हणजे अश्रू पुसत पुढे पाऊल ठेवणं. आणि धीर म्हणजे काहीच बदलत नाहीये असं दिसत असतानाही आतून बदल शिजत आहे याचा विश्वास ठेवणं. जगात कोणीही एकदम उंच जन्माला येत नाही. उंच बनते ती वाट, तिथली कडू वारे, थक्क हास्याच्या मागे लपलेले अश्रू आणि सतत चालू राहणारी मनाची सराव परीक्षा. माणूस जेव्हा पडतो तेव्हा त्याला जखम होते, पण जेव्हा तो पडूनही उठायचा निर्णय घेतो तेव्हा त्याला आकार मिळतो. धीर धरला तर मनुष्य केवळ वाढत नाही, तो रूपांतरित होतो. एखाद्या बीजाला विचारलं की तू जमिनीत एवढा गडद अंधार सहन का करतोस, तर ते उत्तर देईल, माझ्याकडे 2 पर्याय आहेत, अंधारात कुजणं किंवा अंधार फोडून वर येणं. माणसाचंही तसंच असतं. काही लोक परिस्थितीत कुजतात आणि काही जण परिस्थितीच्या पोटातून मार्ग फोडून नवीन जन्म घेतात. आणि या दोघातला फरक काय? धीर धरलेला माणूस हरत नाही, तो फक्त थांबून विश्वास घेतो आणि मग पुढचा डोंगर चढतो. आयुष्याची विडंबना अशीच आहे की लोक ॲप्ल्यूज देतात यशात, पण सामर्थ्य घडतं यशाच्या आधीच्या शांत वेदनेत. ज्यावेळी काहीच चालत नाही असं वाटतं तेव्हाच आतून सगळं तयार होत असतं.